नमस्कार प्रेक्षकांनो, सारे काही तिच्यासाठी या मालिकेचा काही कमाल प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो तर काय, उमानी दादा निशीच्या घरी आलेले असतात. खरं तर त्यांना निशीला सरप्राईज द्यायचं असतं, पण निशीच्या घरी काय चाललंय हे त्यांना जरा सुद्धा माहिती नसतं. निशीने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं, बंद करून घेतलेलं असतं. मेघना, साहिल तिच्या रूमचा दरवाजा ठोठावत असतात आणि तिला म्हणत असतात, निशी अगं बाहेर ये. पण निशी काय बाहेर यायला तयार नसते. हे सगळं दादा पाहता, तुमा पाहते आणि त्यांना चांगलाच धक्का बसलेला असतो. ते मेघनाला जाब विचारतात की निशी बाहेर का निघत नाहीये. पण याचं मेघनाकडे काहीच उत्तर नसतं. दादांना राहवत नाही. ते दरवाजा तोडतात. पाहतात तर काय, निशीची अवस्था फारच भयंकर झालेली असते. ते एका कोपऱ्यात फारच घाबरून बसलेले असते. ते आता निशीला जोराची हाक मारतात, निशी, आणि निशी त्यांना पाहून पळत पळत जाते आणि घट्ट अशी मिठी मारते. दादांना कळून चुकलेलं असतं की निशी प्रचंड घाबरलीये. ते बोलतात, मेघनाताई, आम्ही आमच्या निशीला इकडून घेऊन चाललोय. असं म्हणतच ते आता निशीचा हात पकडतात आणि उमाला घेऊन तिकडून जाणार. तेवढ्यातच त्यांना जाणवतं की निशी प्रेग्नेंट आहे, कारण तिची नाडी त्यांच्या हाताला लागलेली असते. आणि फायनली ते आता तिकडून निघून जातात. तर आता थोड्या वेळाने नीरज घरी येतो. तो आता निशीला घरभर हुडकतो, पण निशी कुठेच सापडत नाही, कुठेच दिसत नाही. तो बोलतो, मॉम, अगं निशी कुठे आहे? तेव्हा मेघना बोलते, कसं आहे ना, तुझी निशी तुला सोडून निघून गेली तिच्या दादानी उमाई बरोबर. पण नीरज काय तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. तो बोलतो, माझी निशी अशी वागूच शकत नाही. मी आत्ताच्या आता तिला कॉल करतोय. असं म्हणतच तो आता निशीला कॉल करतो, पण निशी काय फोन उचलत नाही. त्यामुळे तो दादांना फोन करतो. तेव्हा दादा गाडीत असतात. ते सगळे मिळून नांदिवलीला परत जात असतात. दादा पाहतात तर काय, त्यांना नीरजचा कॉल आलेला असतो. त्यामुळे ते नीरजचा कॉल उचलतात. नीरज बोलतो, दादा, अहो तुम्ही निशीला का घेऊन गेला? अहो एकदा मला सांगायचं तरी. प्लीज प्लीज एकदा मला निशीशी बोलू द्या. तेव्हा दादा बोलतात, हे बघा नीरजराव, निशिगंधा बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्ही उद्या कॉल करा. पण मागच्या सीटवर आपण पाहतो तर काय, निशी उमाला बिलगून बसलेली असते. ती प्रचंड घाबरलेली असते. तेव्हा आता नांदिवलीला गेल्यानंतर निशी जेव्हा सगळं सत्य सांगेल ना दादांना, तेव्हा पुढे काय होईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरेल. असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.